काहींनी जे सांगितलं इंडिया ब्लॉक्स आहेत ते सुद्धा भेट घेणार आहेत दुपारनंतर वगैरे. आणि संध्याकाळी इंडिया ब्लॉकची काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि त्यांनी जे एक निमंत्रण त्यांना दिलं आहे त्यानुसार राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉकच्या पुढाऱ्यांची त्यांची एक बैठक आहे संध्याकाळी. सर, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे की काल जेव्हा जे खासदारांबरोबर एक बैठक घेतली, नेमकं काय एक चर्चा झाली त्यावरती अजून थोडी लाईट डिटेलमध्ये, कारण की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. तर खासदारांना संसदेची रणनीती तर ठरवली गेली, पण नेमकं ऑन ग्राउंड काय कशी सिच्युएशन असणार, कारण की आता सिनॅरिओ चेंज होणार. दोन्ही ठाकरेच पहिल्यांदा जे आहेत परत एकत्र येतात. खासदार हे आपापल्या लोकसभा कार्यालय म्हणतो त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करतच असतात. त्यांचं जनतेशी संपर्क असतो. एक लोकसभेचा खासदार हा 6 विधानसभांचं नेतृत्व करत असतो आणि तेवढाच त्याचा दांडगा संपर्कसुद्धा असतो. लोकांचे तिथले प्रश्न, प्रोजेक्ट्स, सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या काही धोरणात्मक बाबी आहेत त्यावर कशा रीतीने होत आहे, कुठच्या योजनांवर खर्च होतो आहे, कुठच्या योजना या सरकार स्वतःच्या याने राबवते आहे, लोकांच्या भेडसावणारे लोकांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर आवाज उठवणं, केंद्राशी निगडीत असलेल्या स्कीम्स असतील, केंद्राशी निगडीत असलेल्या योजनांचं आणि महाराष्ट्र सरकारचं मिळून जिथेही आहे, मग शेतकऱ्यांचं असेल, कष्टकऱ्यांचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, गृहिणींचं असेल, महिलांचं असेल, या सगळ्या गोष्टींवर सखोल चर्चा ही ज्याप्रमाणे खासदार करत असतात त्यावर मार्गदर्शन. आणि आता येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये ज्या गोष्टी खासदारांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या खासदारांनी कशा करायच्या ह्या गोष्टीचा एक जनरल एक टच त्याचा असतो. कारण सगळेच खासदार हे कधीतरी आमदार राहिलेले आहेत, काही खासदार पुन्हा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आपल्या विभागातल्या किंवा आपल्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक याच्याशी ते निगडीत आहेत आणि त्यातूनच, कारण स्थानिक स्वराज्य संस्थातूनच पुढे येतं. ग्रामपंचायतीपासून सुरू होणारं पंचायत म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, नगरपालिका म्हणा, नगरपरिषदा म्हणा, महानगरपालिका म्हणा, या सगळ्या ह्याच्यातनं त्याच्या पुढे येऊन आमदारकी आणि मग खासदारकी अशा या सगळ्या